तर शेवटी जो शासनाचा नियम आहे, NDRF, SDRFचे जे नियम आहेत, जरी मदत पुरेशी नसली तर शेवटी काही ना काहीतरी शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, त्याला एक ह्या अडचणीच्या काळामध्ये सहकार्य झालं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे अजूनही त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज सगळे आताही मंत्री राज्यामध्ये सगळेच दौरे करतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे करतात. यातनं काहीतरी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय, आणि शेवटी माणूस जास्त स्वतः आपण ज्यावेळेस एखाद्या साईटवर एखाद्या ठिकाणी जातो, सिटीमध्ये जातो, तेव्हा त्या शेतकऱ्यांचं काय व्यथा आहेत, काय नुकसान आहे, यासाठी अजून काय केलं पाहिजे, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सहकारी निर्णय घेतील. तहसीलदारांकडून सांगितलं जाते की बाधाबंधावर जाऊन शेतकऱ्यांना की तुम्ही जिपारीद्वारे आम्हाला फोटो पाठवा, त्या परिणामी या करू. मात्र काही शेतकऱ्यांकडे मोबाईल सुद्धा चालवतो, अशी परिस्थिती आहे. कोणाचा राहिला असला तर आमचा कृषी विभाग, महसूल विभाग तिथं बांधावर म्हणण्यापेक्षा त्या शेतात जाऊन तिथं पंचनामे निश्चित प्रकारे करील. एखाद्याची 10 गुंठ जमीन असली तर त्याचा सुद्धा ज्याचं नुकसान झाले त्याचा सुद्धा शेतीचा पंचनामा केला जाईल.